पोलीस भरती व शिक्षक भरती या दोन्हीकरिता अतिशय उपयुक्त अशी सिरीज मी क्वेश्चनची तुमच्यासाठी घेऊन येत आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी मी करते या प्रयत्नांना साथ द्या व तुमचाही नक्की यातून फायदा होईल. यामध्ये आपण पाहणार आहोत जे क्वेश्चन पोलीस भरतीला आलेले आहेत, TETला आलेले आहेत व त्या क्वेश्चनच्या संबंधित येणारे आणखी काही क्वेश्चन व जे ऑप्शन अगोदर आले होते त्या ऑप्शनच्या संबंधित काही क्वेश्चन येऊ शकतात ते पण आपण पाहणार आहोत. जर माझे हे प्रयत्न तुम्हाला आवडले तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि नक्कीच यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन होईल आणि नक्कीच परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टीतून मदत होईल. म्हणून आता आपण पहिला क्वेश्चन पाहूया. पहिला क्वेश्चन आहे, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? हे क्वेश्चन अगोदर आलेली पण आहेत, लक्षात घ्या. मग पहिला उत्तर आहे याचं मुंबई आणि अहमदाबाद. मग यावर आणखी काय क्वेश्चन येऊ शकतो तर देशाची पहिली अंडर वॉटर मेट्रोची सुरुवात कुठे झालेली आहे तर ती कोलकातामध्ये. आत्ताच 2024चा हा क्वेश्चन आहे. नंतर भारताची पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनची सुरुवात कुठे झाली तर ती झालेली आहे बेंगळुरूमध्ये. आपला पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही? असा क्वेश्चन पोलीस भरतीमध्ये आलेला होता. त्याच्यामध्ये ऑप्शन होते रतन टाटा, लता मंगेशकर, अब्दुल कलाम आणि महात्मा गांधी. पहा, हे सगळे जे व्यक्ती आहेत आपण कॉमन सेन्सने विचार करू शकतो की कुणाला भारतरत्न किताब मिळालेला आहे किंवा कुणाला नाही. मिळालेला नाही कुणाला तर उत्तर होतं महात्मा गांधी. मग आणखी कोणते क्वेश्चन आहेत की 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला मिळाला तर तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वडिलांनाही मिळालेला आहे. आणि आता 2023चा मिळाला ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके असणारे अशोक सराफ यांना. ते कुणाला माहीत नसेल असं नाही, पण हा क्वेश्चन नक्की येऊ शकतो, त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या. आता पुढचे क्वेश्चन पाहू. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? हा प्रश्न तर कॉमन आहे, हा प्रत्येक परीक्षेला येतो. धनंजय चंद्रचूड सर. नंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? कुठे आहे तर इंदू मिलमध्ये. आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांच्याबद्दल अनेक माहिती तुम्ही पाहिली पाहिजे आणि आत्ता आपण कमी पाहतोय, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्व समाजसुधारक यांच्याबद्दल सर्व माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे क्वेश्चनसोबत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित ज्या सामाजिक संस्था आहेत त्याच्यामध्ये पहिली बहिष्कृत हितकारिणी सभा आणि दुसरी म्हणजे समता सैनिक दल. आता पाचवा प्रश्न पाहू, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो? सर्वांना माहिती आहे कुसुमाग्रज. पुढे आहे आता हे मराठी साहित्याबद्दल आपण थोडेसे प्रश्न पाहू. लीळाचरित्र कुणाचं आहे? माहीम भट्ट यांचं. चक्रधर स्वामी सिंधू कुणाचा ग्रंथ आहे? महानुभव ग्रंथाची स्थापना केली होती आणि त्याच्यामध्ये महानुभव ग्रंथामध्ये महदंबा या खूप मोठ्या श्रीसंत होऊन गेलेले आहेत. त्यांचे धवळे खूप प्रसिद्ध आहेत. हाही प्रश्न येत असतो. आणि आपण आता संतांचं थोडंसं साहित्य पाहू म्हणजे या क्वेश्चनच्या संबंधाने. पहिले आहेत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर आळंदी तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपेगावमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांची समाधी संजीवन समाधी आहे ती म्हणजे आळंदीमध्ये, जिल्हा पुणे. त्यांचं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले ग्रंथ ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, भावार्थ दीपिका, अमृतानुभव, पसायदान, हरिपाठ यासारखे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. आता पुढे पाहणार आहोत एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचं काय आहे तर एकनाथी भागवत व त्यांची भारूड खूप प्रसिद्ध आहे. नंतर श्री संत तुकाराम महाराज यांची गाथा खूप प्रसिद्ध आहे. आता पुढचे संत पाहणार आहोत श्री संत एकनाथ महाराज. तर एकनाथ महाराजांचं पूर्ण नाव आहे एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी आणि त्यांच्या गुरूंचं नाव आहे, हे पण कधी कधी विचारलं जाऊ शकतं, की जनार्दन स्वामी. आणि त्यांची समाधी ही त्या ठिकाणी दौलताबादमध्ये आहे. कुणाची? जनार्दन स्वामींची. आणि संत एकनाथ यांची समाधी कुठे आहे तर पैठणमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आता तुकोबारायांची माहिती आपण पाहूया. त्यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोल्लोबा अंबिले मोरे. त्यांचे गुरु आहेत केशव चैतन्य आणि त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे तो म्हणजे तुकोबारायांची गाथा, की ज्याच्यामध्ये 4500 ते 5000 अभंग आहेत. नंतर पुढे संत नामदेव महाराज. त्यांचं पूर्ण नाव आहे नामदेव दामाजी रेळेकर. हिंगोली नरसी बावणे. त्यांचे गुरु आहेत विसोबा खेचर आणि त्यांनी ब्रज भाषेमध्ये काव्य रचलेली आहे. आता ही भाषा उत्तर प्रदेश, वृंदावन, मथुरा या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने बोलली जाते. आता तिकडं वला काय म्हणतात? ब म्हणतात, म्हणून व्रज आणि ब्रज एकच शब्द आहेत.
पुढे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक म्हणजे नामदेव महाराज होते. त्यांना संत शिरोमणी असं सुद्धा म्हटलं जातं. आता श्री संत रामदास स्वामी यांच्यावर खूप मोठे प्रश्न आलेले आहेत. मागच्या टीईटीमध्ये सुद्धा त्यांचं समाधी विचारलेली होती, आणखी जन्मगाव सुद्धा विचारलेलं होतं आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा. आता श्री संत रामदास स्वामी पूर्ण नाव काय आहे? नारायण सूर्याजी पंत ठोसर. त्यांचा जन्म कुठे झालेला आहे? जांब जालना. आता बघा, जन्म जांब आणि म्हणजे जालना, म्हणून लक्षात ठेवा जन्म कुठे झालाय? जांब जालना. आणि समाधी कुठे झाली? सज्जनगड साताऱ्यामध्ये. त्यांचं साहित्य आहे मनाचे श्लोक. ते सर्वांना माहीतच आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, म्हणजे ते श्लोक. आणि पुढे आसमानी सुलतानी, आत्माराम, आनंदभुवनी, एकविरा समाधी अर्थात जुना दासबोध, करुणाष्टके, छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेली पत्रे, तसेच समर्थकृत देवी स्तोत्र ही खूप प्रसिद्ध आहे. आणखी भीमरूपी महारुद्र, ते सर्वांना माहितीच आहे, हनुमान स्तोत्र. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत आणि याच्यावर खूप प्रश्न येतात. तुम्हाला वाटत असेल मॅम एवढं फास्ट का सांगतायत? कारण मला माहिती आहे एका मिनिटाचं किती महत्त्व आहे आणि ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तर किती महत्त्व आहे. म्हणून मी थोडंसं फास्ट घेते, कारण तुम्ही असंही त्याची स्पीड वाढवतात आणि मग ऐकत असतात. संत तुकडोजी महाराज, त्यांचं नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. जन्म झालेला आहे यावली, जिल्हा अमरावती. गुरु आहेत आडकोजी महाराज. निर्वाण कुठे झालेला आहे? मोजरीमध्ये, जिल्हा अमरावती. साहित्य रचना खूप प्रसिद्ध आहे आणि खूप प्रश्न आलेले आहेत, म्हणून हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पहिलं ग्रामगीता, सागर भजनावली, सेवा स्वधर्म राष्ट्रीय भजनावली, लहरकी आणि बरखा हे हिंदी साहित्य. पुढे कार्य काय आहे? अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा, कीर्तनाचा वापर केला. म्हणजे कीर्तनामधून ते समाज प्रबोधन या निर्मूलनासाठी प्रबोधन करत होते. आणखी इथे चुकलंय जरा, आत्मसंयमनाचे विचार ग्रामगीता या काव्यातून त्यांनी प्रगट केलेले आहेत आणि मांडलेले आहेत. हे सगळं त्यांचं खूप प्रसिद्ध आहे साहित्य. श्री संत गाडगे बाबा, पूर्ण नाव आहे डेबोजी झिंगराजी जानोरकर. त्यांचं जन्मगाव आहे शेंडगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. त्यांचा मृत्यू पिढी नदीच्या काठावर वलगाव, अमरावती या ठिकाणी झालेला आहे. आणि गाडगेनगर या ठिकाणी त्यांचा स्मृती पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे. पुढे श्री संत मुक्ताई, सर्वांना ज्ञात आहेत, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ सोपान काका यांची छोटी बहीण. त्यांचे ताटीचे अभंग खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये म्हटलं जातं ना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुढे प्रश्न आहे, ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, शंभूराज देसाई होते आहे. नंतर महिला IPL 2023 खालीलपैकी कोणी जिंकली? ती म्हणजे मुंबई इंडियन्सने. आणि आत्ताची IPL, टाटा IPL कोण जिंकली? RCBने. स्मृती मानधना, माहिती असेल. ओके. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक. पुढचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती? विशाखापट्टणम. भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशातून आणले? दक्षिण आफ्रिका. आणि ते कुठे ठेवले ह्या सगळ्या गोष्टी पाहून घेणं गरजेचं आहे. पाहिल्या नसतील तर सेपरेट व्हिडिओही मी त्यावर आणेल. पुढे प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023चे 108वे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? ते नागपूर या ठिकाणी. पुढच्या पण परिषदा झालेल्या जेवढ्या झालेल्या आहेत तेवढ्या पण आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामक NCERTने जाहीर केले? ते म्हणजे परक. आणि या प्रत्येक शब्दाचा सेपरेट अर्थ आहे. 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून आलेले होते? तसं बायडन यांना बोलवलेलं होतं, परंतु ते आले नाहीत, म्हणून फ्रान्स राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन ह्या या ठिकाणी आले होते. आणि याबद्दल प्रश्न होता की याच्या अगोदर कोण आलेले होते प्रजासत्ताक दिनी 2023च्या 22च्या, असं क्वेश्चन होता. आणखी महत्त्वाचं म्हणजे G20ची बैठक कुठे झाली होती? नवी दिल्ली या ठिकाणी झालेली होती. कुठे झाली होती? कोणाला बोलवलं होतं? किंवा अनेक क्वेश्चन आहेत त्याच्यावर. काय मुख्य आकर्षण होतं? या थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आहे, LICचे अध्यक्ष कोणते होते? कोण आहेत आत्ता? सिद्धार्थ मोहंती. आणि मागं LICची निर्गुंतवणूक झाली, त्यामुळे हा क्वेश्चन त्यावेळेस आलेला होता. पुढे आहे, कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?
आता भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानदीप पुरस्कार मिळालेला आहे. मग आपण ते पुरस्कारही सगळे पाहणार आहोत किंवा ज्यांना मिळालेले आहेत त्यांचं सगळं साहित्यही आपण पाहू. पुढे प्रश्न आहे, जून 1757 डॅश डॅशच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. नंतर प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. पुढचा प्रश्न आहे, ग्रामगीता. बघा हा क्वेश्चन आलेला आहे म्हणून मी याबद्दल बरंच तुम्हाला माहिती दिली. कुणी लिहिलेला आहे ग्रंथ? संत तुकडोजी महाराज. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? त्या म्हणजे ॲनी बेझंट. आता हे काँग्रेसचे अधिवेशन पण माहीत असणं गरजेचं आहे. BSFची पहिली महिला स्नायपर कोण आहे? तर सुमन कुमारी. हा क्वेश्चन करंटमधून मी तुम्हाला घेतलेला आहे कारण इथं पहिल्या महिला अध्यक्ष विचारल्या होत्या म्हणून. पुढं प्रश्न आहे, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. अभिनव भारत यंग इंडिया संघटनेचे मुख्यालय नाशिक येथे होते. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणाला गौरवले जाते किंवा कोण समाजसुधारक आहेत ते? तर ते आहेत राजाराम मोहन रॉय. त्याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? हंटर कमिशन. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर राज्यसभा. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर गटविकास अधिकारी. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर. आता महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता कुठे आहे? तर तो जिल्हा कोणता आहे हे सर्वांनी मला तुम्ही सांगायचं उद्याच्या किंवा याच्या कमेंटमध्ये आन्सर करा. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्यातील स्थापना कोणत्या साली झालेली आहे? त्या जिल्ह्याची स्थापना तर 2014ला. कृषी क्षेत्रातील पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे? तेलबिया उत्पादनाशी. आपण ह्या सगळ्या क्रांती पण पाहणार आहोत. संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कुठे आहेत? बघा मगाच मी तुम्हाला सांगितलं पैठण. म्हणजे 2 क्वेश्चन हे एकाच क्वेश्चन पेपरमध्ये आलेले होते. म्हणजे लक्षात घ्या 2 मार्काचं मी तुम्हाला आज एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नवे तर यापेक्षा जास्तही मार्क मिळू शकतात. काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात. भारताच्या पहिल्या स्किल इंडियाचे सेंटरचे उद्घाटन ओडिसामध्ये झाले. हा 2024च्या करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. भारताचा पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आता हे सगळे क्वेश्चन 2024च्या चालू घडामोडीचे आहेत. बघा तुम्हाला मी यातून चालू घडामोडी सुद्धा यातून कव्हर करून देणार आहे. हे पण खूप मार्काला क्वेश्चन येतात. ट्रॅफिकचे ऑडिट करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर बिहार. GI टॅग 1919च्या कायद्यानुसार दिला जातो. पहिला कोणाला दिला होता? तर दार्जिलिंगच्या चहाला 2004 मध्ये पहिला GI टॅग मिळाला. सर्वात जास्त GI टॅग असणारे राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश. आणि हा टॅग 10 वर्षांच्या कालावधीसाठीच वैध असतो. नंतर त्यांना पुन्हा म्हणजे तो नवीन घ्यावा लागतो. पुढे 2024 आरोग्य दिन थीम कोणती आहे? माझे आरोग्य माझा हक्क. तिसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुणाला दिलाय? अमिताभ बच्चन यांना. माझ्या मते दुसरा आहे ना, पहिला मोदींना दिलेला. नंतर अयोध्येला जाणारी पहिली महाराष्ट्रातील बस सेवा कुठून सुरू झाली? तर धुळे ते अयोध्या. भारतातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? ते म्हणजे पुणे येथे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 हे वर्ष कशासाठी घोषित केलेले आहे? आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. हा एक आपण मागील पोलीस भरतीचा पेपर घेतलेला आहे. आता पुढे आपण रायगड जिल्ह्याच्या पोलीस भरतीचा पेपर घेणार व त्याच्याशी ऑप्शन जे आलेले आहेत त्या संबंधी काय क्वेश्चन येतात किंवा काय येऊ शकतात ही सगळी गोष्ट पाहणार आहोत. तुम्हाला जर हा कंटेंट आवडत असेल तर तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी जे प्रयत्न करते किंवा मी जो माझा वेळ तुमच्यासाठी देते नक्कीच ते कुठंतरी सार्थ झाल्यासारखं मला वाटेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही पोहोचवा. म्हणजे अनेकांना या गोष्टीचा फायदा होईल आणि मलाही यातून आनंद मिळेल की मी जे करते त्यातून अनेक लोकांना फायदा होतोय. आणि आपण यासारखेच अनेक प्रश्न पुढच्याही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करत राहा आणि आनंदी राहा. आपल्या हातात आहे ते म्हणजे फक्त कष्ट करणं आणि कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस न घेता आनंदाने कर्म करत राहणं आणि जे आहे ते स्वीकारत राहणं. आणि तो एक आनंदाचा दिवस पाहण्यासाठी प्रत्येकालाच कष्ट करावे लागतात. म्हणून प्रत्येकाने हसत खेळत सगळ्यांनी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. स्ट्रेसने अभ्यास केला तर आपण जेवढं करतो तेवढंही विसरून जातो. म्हणून आनंदाने करा, मजेत करा आणि एन्जॉय